नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. आणि तो आता आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिरात. आणि तुम्ही इकडचा नजारा बघू शकता, एकदम मोहनीय आहे. आणि आपल्याला आता आमचे मित्र भेटलेले आहेत, समीर जडियार सर. सर, मला ही जागा कशी वाटली? मस्त वाटले एकदम. चढण्यासाठी पण बरं आहे एकदम. थोडं चालत जायला लागतं वरती, पण बरं वाटतं बघून. प्राचीन मंदिर आहे का? हो, प्राचीन मंदिर आहे सिद्धेश्वराचं प्राचीन मंदिर. बघून घेऊया आतमध्ये जाऊन. आता आम्ही डोंगराच्या आता टेकडीवर पोचलेलो आहोत. हे सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे, म्हणजेच श्री महादेवांना समर्पित आहे. आणि हे जे मंदिर आहे ते कर्णबर्गी या गावाच्या डोंगर माथ्यावर श्रींचं हे देवस्थान आहे, सिद्धेश्वरांचं देवस्थान आहे. आणि हे जे देवस्थान आहे ते 400 ते 500 वर्षापूर्वीचं हे असं एक मान्यता आहे. आणि म्हणजे हे जे मंदिर आहे ते एकदम प्राचीन आहे. आणि ते पूर्वी काय होतं की ते हे जे मंदिर होतं ते झाडाझुडपात होतं. आणि 400-500 वर्षापूर्वी जे कोणीतरी एका माणसाला ते दिसलं तिकडे. आणि गुफेत आहे, वर डोंगर माथ्यावर गेल्यावर मधोमध, म्हणजे मधोमध डोंगराच्या मधोमध तिकडे गुफा आहे. आणि गुफेत हे शिवलिंग आहे. म्हणजे कोणीतरी एका माणसाला तिकडं ते जेव्हा तो शिकारीला गेला तेव्हा ते त्यांना दिसलं, म्हणजे 400-500 वर्षापूर्वी दिसलं. आणि त्यानंतर आता काही समाजसेवकांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, म्हणजे मॉडिफिकेशन केलं आहे मंदिराचं. मंदिर एकदम प्राचीन आहे आणि आतमध्ये गुफा आहे. म्हणजे मंदिराचा बाहेरचा जो भाग आहे तो त्याचा जीर्णोद्धार केला आहे. आत गेल्यावर जी गुफा आहे ती जशाच तशी पूर्वी, म्हणजे 400-500 वर्षापूर्वीची गुफा आहे तशीच आता आहे. फक्त बाहेरून त्याचं जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. शेकडो भाविक दर दिवशी इकडे सहलीसाठी किंवा दर्शनासाठी इकडे भेट देतात. तसंच इकडचा जो परिसर आहे पूर्णपणे त्याचा कायापालट केलेला आहे, म्हणजे नूतनीकरण, म्हणजे सुंदरीकरण केलेलं आहे. इकडे गणपतीचे पण मंदिर आहेच. श्री विष्णू देवांची एक प्रतिमा आहे तिकडे. तसंच जेव्हा आपण या शिडीवरून जातो तेव्हा आपल्याला विठ्ठलाचं पण दर्शन होतं. सांगायचं झालं म्हणजे हा परिसर आहे तो सहलीसाठी एकदम उत्कृष्ट आहे. तसंच इकडचं वातावरण एकदम भक्तिमय आहे. आता या मंदिराला जर तुम्ही एक पर्यटक म्हणून येता तर या मंदिराला भेट देण्याची जी हे आहे, जे फक्त पावसाळ्यात इकडे एक रमणीय एक दृश्य असतं, वरून पाणी वाहतं. आणि पावसाळ्यात हा देखावा एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे तुम्ही जर पर्यटक असाल तर नक्की पावसाळ्यात इकडे भेट द्या. आता दर वर्षी महाशिवरात्रीला इकडे 20 ते 25 हजार भाविक येतात. आणि इकडे मोठा महाप्रसाद होतो. इकडे भांडी पण एवढी मोठी आहे की म्हणजे एवढी मोठी आहे की 20 ते 25 हजार लोक एकाच वेळेस इकडे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. एवढी मोठी भांडी आहे इकडे. आणि दर शिवरात्रीला इकडे हा महाप्रसाद आम्हाला भेटतो. तर नक्की या आणि विजिट द्या या सिद्धेश्वराच्या मंदिराला.
महाशिवरात्रीला मोठा इथे उत्सव असतो आणि एवढा मोठा प्रसाद या एवढ्या ह्याच्यात केलेला जातो आणि चुली एवढ्या मोठ्या चुली असतात. मोठा महाप्रसाद असतो. अवश्य लाभ घ्या. आम्ही घेतला होता, तुम्ही पण घ्या. आम्ही पण घेतला, तुम्ही पण घ्या. हां साईनाथ परब. हे आमचे मित्र साईनाथ परब ते पण इकडे पोचलेले आहेत. आता मस्त. डोंगर- तुम्ही पण ये नक्की या. डोंगराच्या माथ्यावरती पोचलेले आहे आता. आणि इकडून खालचा जो निसर्ग आहे तो एकदम मोहनीय म्हणजे रम्य असं वाटतं बघून. आणि आमचे मित्र 4 शब्द सांगणार आहेत देवळाबद्दल. खरंच असा बघण्यासारखं आहे. अवश्य तुम्ही भेट द्यावी. नवनाथ नाईक आमचे 4 शब्द तुम्हाला सांगू शकतात. नमस्कार. आम्ही आहोत आता सिद्धनाथ मठामध्ये. मठ इकडचं देवस्थान एकदम जागृत आणि पवित्र आहे. नवसाला पावणारा असा देव आहे. टेकडीवरती आहे. निसर्ग चांगला आहे. नक्की आनंद घ्या.